बाजारात आता छान पक्के आवळे यायला लागले. थोडी मागच्या महिन्यात कवळे होते आवळे आणि आता छान मस्त असे मोठे टम्म आवळे येत आहेत. तर अशी रसरशीत आपण आवळा कँडी बघतोय. त्याच्यासाठी मी या ठिकाणी 2 किलो आवळे घेऊन फ्रीजरला एक दिवस ठेवलेत. हे बाहेर असे काढून घेतलेत आणि हे जे काळे दिसत आहे तुम्हाला तर ते एकमेकाला घर्षण होऊन काळे झालेली, वरची स्किन फक्त काळी झाली, बाकी आवळे खूप छान आहेत. तर यांच्यामध्ये आता पाणी टाकून आपण याला पूर्ण बर्फ याच्यामधला मेल्ट करून घेत आहोत. आता हे बघा, हा बर्फ पूर्ण 2 ते 3 तासानंतर मेल्ट झालेला आहे आणि आता वरची स्किन आपण याच्यावरची काढून घेणार आहोत. तर पूर्ण पाणी गाळून घेतलं आणि ते पाणी मी फेकलं नाही, तर मी त्याच्याने केस धुतले नंतर. आणि ह्या पद्धतीने आपण आवळ्याच्या सगळ्या फोडी तयार करून घेत आहोत. आवळा फ्रीजरमध्ये ठेवण्याचं कारण एकच की आवळ्याच्या फोडी पटापट होतात आणि वरची स्किन जी आहे ती स्किन पण व्यवस्थित निघते आणि आवळा वर्षभर पांढरा राहण्याला मदत होते. तर ह्या पद्धतीने मी सगळ्या आवळ्याच्या फोडी करून घेतल्या आहेत आणि त्या आवळा असा पिळून घेतला आहे. आता हे जे पाणी हे फेकायचं नाही आहे आपल्याला, याला आपण आवळा सिरप म्हणून तुम्ही त्याचा वापर करू शकता. सकाळी कोमट पाण्यामध्ये काळं मीठ घालून तुम्ही हे आवळ्याचं पाणी पिऊन घेऊ शकता. तर आवळा किती गुणकारी आहे सगळ्यांना ज्ञात आहे. तर ह्या फोडी किती आल्या आहे ते आपण बघतोय. आधी पॉटचं आपण माप घेतलं आहे आणि नंतर आता आवळा आपण टाकून घेतला आहे. तर 1.5 किलो आवळ्याच्या आपल्या फोडी झाल्या आहेत. तर त्याच्यात 1.5 किलो आपण साखर घालून असं सगळं इक्वली 3 किलो झालेलं आहे. तर हे सगळं मिक्स करतोय आपण. मिक्स केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचं पाणी झालेलं आहे व्यवस्थित. सकाळ संध्याकाळ मात्र चाळत राहायचं आहे, उलटी पालटी करायची कारण त्याच्यावर फंगी यायला नको. आणि हे भांडं प्लास्टिकचंच वापरायचं आहे किंवा काचेचं. तर आता याच्यामध्ये आपण काय करतोय, 1 निंबू आणि 1-2 इंचाचं आलं असं किसून याच्यामधला रस आपल्याला याच्यात टाकून घ्यायचा आहे. हे मात्र दुसऱ्याच दिवशी करायचं आहे. आणि 1 लिंबूचा रसही आपण याच्यात टाकून घेतोय. तर ह्या पद्धतीने लिंबूचा रस दोन्ही पण फोडी मी पिळून घेत आहे. थोडं अर्धा चमचा साधं मीठ टाकायचं आहे आणि अर्धा चमचा काळं मीठ टाकायचं आहे. हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून पुन्हा त्या फोडी आपल्याला चाळून घ्यायच्या आहेत. अशा व्यवस्थित आपल्याला फोडी चाळून घ्यायच्या आहेत. निंबू टाकण्याचं कारण एकच की काळी पडत नाही आणि साखर होत नाही त्याच्यामध्ये. तिसरा दिवस पुन्हा 2 दिवसानंतर आपण बघताय पांढरी शुभ्र आवळा कँडी आपली रेडी आहे. आणि आता ही आवळा कँडी पूर्णतः रसरशीत झाली आहे. याच्यात पूर्ण साखर आपली मुरलेली आहे. आणि असे प्लॅस्टिकचे म्हणा फायबरचे अशा जिन्नस घेऊन स्टीलच्या भांड्याचा वापर करू नका वाळवताना, किंवा मग प्लॅस्टिकच्या कागदावर तुम्ही वाळू घाला. अशा पद्धतीने मी सगळ्या आवळा कँडी ज्या आहेत तर वाळायला ठेवलेल्या आहेत. ह्या पद्धतीने 3 ते 4 दिवस ह्या आवळा कँडी मस्त वाळवून घ्यायच्या आहेत. आता हा जो रस आहे उरलेला याचं सिरप मस्त उन्हाळ्यामध्ये बॉटलमध्ये ठेवा आणि मस्त उन्हाळ्यात त्याचा आनंद घ्या. तर अशा पद्धतीने बघा आवळा कँडी आपल्या जवळजवळ 90% वाळलेल्या आहेत. आणि आता आपण त्या एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने मी सगळ्या जमा केलेल्या आहेत. रसरशीत प्रॉपर आवळा कँडी आपली 4 दिवसानंतर अशी झालेली आहे. त्याच्यात कुठेही पाण्याचा अंश नाही आहे. तर याच्यात आपण 100 ग्रॅम पिठी साखर, त्याच्यामध्ये अर्धा इंच सुंठ, थोडी काळी मिरी किंवा पांढरी मिरी घ्या. हे सगळं मिक्सरला काढून याला आपण कोटिंग करून घेणार आहोत. ही कोटिंग का करायची की वर्षभर आपली आवळा कँडी खराब तर होत नाही आणि काळीही पडत नाही. तुम्ही ही आवळा कँडी भरून डब्यामध्ये वरती पण त्याचं ठेवून वापर करू शकतात. आणि अशी सुंदर आवळा कँडी आपली झाली आहे बघा. फोडून बघितली तर प्रॉपर आतपर्यंत आपला ज्युसी हा आवळा मस्त झालेला आहे, पण सुका आहे. बुरशी फंगस काहीही लागणार नाही. व्हिडिओ आवडलाच असेल तर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्कीच करा सकिनो.